नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता अजूनपर्यंत कोणालाही मिळाला नाही. तो का मिळाला नाही आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सर्व जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैमध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार होते असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. तर आतापर्यंत जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्यांना आतापर्यंत 3000चा हप्ता मिळालेला आहे. तर या 3 महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळून दिले होते. तर हा पैसा रक्षाबंधनच्या अगोदर देण्यात आलेला होता. तर यानंतर ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केले त्यांना अजूनपर्यंत तिसरा हप्ता मिळाला नाही, म्हणजे त्यांना जुलैपासूनचे पैसे अजूनपर्यंत 1 रुपयाही मिळाले नाही. तर अशा महिलांना संपूर्ण पैसा मिळणार आहे हे महाराष्ट्र सरकारने घोषित केले आहे. तरी आतापर्यंत नंतर केलेल्या अर्ज केलेल्या महिलांना हा पैसा का देण्यात आला नाही हा प्रश्न सगळ्यांना उद्भवतो आहे. तरी महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत पैसा देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप हा पैसा कोणालाही देण्यात आलेला नाही आहे. तरी मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला हा पैसा मिळणार आहे आणि ही रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ते सुद्धा तुम्ही जे आधार कार्ड बरोबर बँक लिंक केली असेल त्या बँके खात्यात तुम्हाला हा पैसा मिळणार आहे. तरी अजूनपर्यंत ज्यांनी KYC केली नसेल तर अगोदर KYC करून घ्या आणि आपल्या आधार कार्ड बरोबर आपलं बँक खाते लिंक करून घ्या, तरच तुमच्या बँके खात्यात हा पैसा जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पहिल्या वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सारे अपडेट इथं मिळणार आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या लाडकी बहीणपर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.